रस बनवलाय बरं का गाईज आज आत्यानी. मी आलोय ना म्हणून खास माझ्यासाठी रस बनवलाय. घ्या लो ऑफ सीझन रस. बघा गाईची कारागिरी बघा किती जबरदस्त आहे. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आणि मी आलो होतो आता माझ्या आत्याकडे. मला रितेशने ड्रॉप केलं इथं. आणि इकडे बघू शकता प्रणव दादा पण आलाय, सँडवर बसलाय. आणि इकडे माझा तयारी करतोय की तुझे लोक असंच व्लॉग बनवता तुझे असे व्हिडिओ काढतील म्हणे. सर घाबरायचं नाही म्हणे. मी हसत होतो थोडा. दाखव रे काय काढलं. हे बघा असा प्रॅक्टिस करून ठेव म्हणे. पुढे तू असा व्लॉग बनवत असेल, लोक असे तुझ्याकडे कॅमेरा फोकस करत जातील म्हणे. मी प्रॅक्टिस करून देतो म्हणे. देण्यात हा मुंबईहून आला म्हणून याला भेटण्यासाठी मी खास इथं आलो आत्ताकडे. देण म्हटलं चला भेटून. तो येणार नव्हता पण आपल्यासाठी आलाय. आपण आज आणि उद्या फ्री आहे आता. ए भाऊ अरे तुझ्याशी बोलतोय तू एवढा नर्वस नको होऊ. एवढा नर्वस नको ना. इकडे लक्ष राहू दे तू. तर मग आज शनिवार रविवार मस्तपैकी कुठेतरी फिरायला जायचं आहे का नाही. ऑफ कॅमेरा का बरोबर म्हणतो. इकडे आपल्या आत्या एंगेजमेंटला पाहिली असेल तुम्ही. नर्वस नको होऊ नका. अरे टाइम नाही फिरायला. पावर का फिरायचा ब्लॉग तर 100% येणार आहे. कुठेतरी तर जाऊच कुठेतरी असं शॉर्टकट का होईना. बट हे नाटकं चालू आहे, ब्लॉग चालू आहे म्हणून. याला ओळखलं का पण तुम्ही गाईज. त्या दिवशी कसा होता ना, आता बघा कशी हाफ चड्डी. हे हाफ चड्डी. चला आपण तिकडे आता जरा फेर भटकाला. आता काय ग स्वयंपाक झाला, खाऊन टाकला. चालू आहे. रस कुठे गेला. रस बनवलाय बरं का गाईज आज आत्यानी. मी आलोय ना म्हणून खास माझ्यासाठी रस बनवलाय. घ्या लो ऑफ सीझन रस. पावसाळा चालू झालाय तरी आत्यानी रस बनवलाय आपल्यासाठी. आणि इकडे कामगार पाहू शकता. इकडे घराचं काम चालू आहे अशा पद्धतीने. असं स्लॅब वगैरे येणार आहे. हे पत्रे वगैरे काढून ह्याच्यासाठी रूम बनवणं चालू आहे फक्त इथे वरती. काय म्हणतो बाकी मग आजचा मेनू आपल्याला कांदा कोरड्याची भाजी नाही मग बटाट्याचा केस. अरे बापरे बटाट्याचा किस. देन मेथीची कोरडी भाजी, रोज पोळी. अजून काही वाढलं तर तुम्हाला दाखवतोच मी. देन आता मस्त पैकी रेडी झालो. हा अरे बापरे खिचडी बी साबुदाणा. उपास आहे तुझा. नाही माझा नाही मुंबईचा असेल तुझा. बाबा लोक उपास आहे 100%. ऑफ कॅमेरा इतका चटा करतो. मला आता बंद चालू करणं आणि कॅमेरा चालू केला तर पहा नर्वस. हा अजून टाइम आहे. अजून गुन्हा करायला टाइम आहे. तुझ्या फॅन्सचा रिप्लाय आलाय बघ. आता शिवाला व्हिडिओ कॉल लावलाय गाईस. येऊ ना शिवा. कॅमेरा चालू कर रे. बनाव शिवा बनाव. तो ओ बा लाल आहे शिवा. दिसत नाही क्लिअर. काही विषय नाही. फायनली गाईस आता जेवायला बसलोय. दादा नर्वस. आणि इकडे काय आहे जेवायला रस. आत्याने सांगितलं होतं प्रमाणे खिचडी पापड लोणचं. हे काय आत्या बटाट्याचा किस असा का बनवलं. भाजी बनवली का. इकडे पोळी देन मेथीची भाजी. इकडे आत्याचा उपास आहे म्हणून मस्तपैकी खिचडी रस आणि दही खाते. स्वतः मस्तपैकी पोटभर जेवण करतो. करशील ना. चालू द्या मग जोरात. पोटभर करा. व्यवस्थित चालू आहे ना. रस बाहेर काढून जायला तो तिसरा भाडा आहे आपला. पहिलाच आहे बरं का काही. रस बाहेर नाही एक वरती आपला भरपूर आहे. इकडे पनीरची भाजी बी होती आत्ता काढली. मस्त जेवण चालू आहे गाईस. फायनली जेवण वगैरे झालं आहे गाईस. बट आता अजून रस घ्यायचा आपल्याला. रस एकदम भारी आहे. तू पण घेतोय ना. एक वाडा संपून टाका. बस तू घे. फिनिश डायरेक्ट. आत्याचा पण झालं उपवास सक्सेसफुल. गाईज आता मी दुसऱ्या आत्याच्या घरी आलो. आत्या दोघा आत्यांचे घर शेजारीच आहे. आणि हे दोघं हा सिद्धेश आहे. हा पण माझ्या आत्याचा मुलगा. फार आत्याचे मुलं आहे. आणि हा पण ओम. हे दोघं तुम्हाला एंगेजमेंटच्या ब्लॉग मध्ये दिसले नसतील बहुतेक. कारण की आम्ही हॉटेल एकता इथे आम्ही चकना आणि पापड खात एक गेले होते. कोणाला सगळ्या परिवाराला प्रश्न पडला एंगेजमेंटच्या ब्लॉग मध्ये दिसले का बरं नाही. एवढे भारी सजून सवरून आले होते. पण काय किस्सा झाला ते समजलं नाही बाई. कारण की गाईज आमचे किडे वळवळत होते. ओम भाऊ संतापले आहे. गोदडीत गेले आहे. कारण की ओम भाऊ
ओम भाऊचा तो व्हिडिओ पाहिला का? असं काबर करता ओम भाऊ? ते आमचे ओम, ते आमचे ओम भाऊ. आमचे ओम बोटाने काढत आहे आमचे ओम भाऊ. कोणालाच टाकत नाही ओम भाऊ. हे बायांपासून लांब झाला ओम भाऊ. ओम भाऊ नका सोडून द्यावं तो. आमचे ओम भाऊ बद्दल एकदा आमचे ओम भाऊ गेले होते एका पोरीकडे. हा. तर एक मोठा इन्सिडेंट झालेला. तर ती पोरगी आज तुला असंच करून टाकू आपण. ती पोरगी गुंगी होती. ओम भाऊला एक महिना त्या पोरीने कळूच दिलं नाही. ओम भाऊ तिला म्हणायचे आय लव्ह यू आणि ती पोरगी तिकडे म्हणायची एक महिन्यानंतर ओम भाऊ म्हणतात विमल खाऊ, विमल खाऊ. ओम भाऊ म्हणे अगं बाहेर खाऊ मी चाललो. हे भाऊ आय लव्ह यूच करत बसले आणि तिने ती ताई आमचे ओम भाऊ एकदम वरिष्ठ माणूस आहे, तसं काही नाहीये. आमचे ओम भाऊ कामाला काम, कामाला दाम आणि बिनकामाची बाकी काही नाहीये. कामाला दाम आणि बिनकाम. वो एक शेर था, फसल उगे तो घास आती है, ओम भाऊ को देख के लड़कियां पास आती है. नाही, खूप शांत आहे भाऊ माझा. सोज्वळ, सोजू, प्रामाणिक, प्रामाणिक, प्रेमळ, प्रेम, कष्टाळू. बाडखाऊ. गाईज माझं एवढं डोकं दुखतंय. मी झोपायचं पण ट्राय केलं पण इतकं डोकं दुखतंय कारण की सिद्धेशने एवढा जोरात गोल 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 फिरवलं मला. जबरदस्त चक्कर येतं. अजून पण क्लिअर नाही झालं. आता वाजले किती, 7 वाजून गेले. त्यांनी 4 वाजता फिरवलं होतं. मी थोडंसं झोपायचं ट्राय केलं, थोडी झोप लागली बट झोप पाहिजे तशी लागलीच नाही. अजून पण डोकं जडच आहे आणि लय जबरदस्त जाम विषय करून टाकला आहे. यांना हसायला होऊन गेलं कारण. सो आता आत्याने चहा ठेवला आहे, बिस्किट बी आणले. आता चहा बिस्किट खातो, थोडं बरं वाटलं तर ठीक. बट लय जाम गागर फिरवलं आहे बघा. डायरेक्ट ब्रेक डान्सवर आज लाईव्ह एक्सपिरियन्स घेतला आहे. चालतं खरंच घेऊन ऍडमिट करावं लागेल तुला. काही सकाळी तुम्ही बघितलं असता इकडे पत्रे होते, पत्रे गायब करून टाकले मागचे कारण की इथे स्लॅब येणार आहे म्हणून पत्रे गायब करून टाकले आज. आणि इकडे चहा चालू आहे आपला मस्तपैकी. फायनली आपला चहा झालेला आहे. इकडे कोणी घेतला आहे. चला रे उठा. चहा बिस्किट, चहा आणि गुड डे बिस्किट. गुड डे नाही आता गुड इव्हिनिंग झाली. गुड डे चला बिस्किट. आत्या. फायनली चहा बिस्किटचा आनंद घेताना आता मी काय फोडत नाही. मला काय बिस्किट खायची इच्छा नाही. तुझ्यामधलं थोडं 2-3 घेतलं चालतील ना. घे घे. जाऊ फिर. बाहेर जायचा प्लॅन कॅन्सलच केला बा शेवट. जाऊन थोडं जायचंच आहे अजून पण. सकाळी तो नाही म्हणत होता, आता नाही. माझं म्हणणं आहे की आता नाही जायचं कारण की बेकार डोकं दुखतोय अजून पण. घर 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 होऊन गेलं. अरे बापरे. आता बाई आपला ब्लॉग बघताना एंगेजमेंटचा ब्लॉग बघितला नाही तू, परत लावला मग. आणि इकडे फुल सगळी फॅमिलीने एंगेजमेंटचा ब्लॉग एवढा एन्जॉय केला आहे. तर मी पण हा ब्लॉग अजून पूर्ण बघितलेला नाही एंगेजमेंटवाला. सो मी पण आता बसून मस्तपैकी एन्जॉय करतो. कसा आला काय आला. सीमा आत्या तर एन्जॉय करते आपला ब्लॉग. या खिडकीमधून अनु आत्या पण करते. दोघं आत्या, ही आत्या या घरी राहते आणि अनु आत्या त्या घरी राहते. इकडे बोर झालं तर तिकडे, तिकडे बोर झालं तर इकडे. दोघींकडे बोर झालं तर डायरेक्ट बोर. काहीच परत एकदा मी कपडे चेंज केले. डायरेक्ट ड्रेस घातला होता बट आता मस्तपैकी कपडे चेंज केले. आपल्याला जायचं बाहेर. फायनली जातोय. मला जायचं नव्हतं बट प्रणवाला घेऊन चाललाय. मी ते घेऊन तो घेऊन चाललाय. जाऊ म्हणे. चाललो कुठे पण ते तर सांग. सस्पेन्स बघू. सस्पेन्स आहे का कुठे. असं खास जागा आहे कुठे जाणार आहे आपण ते माहिती का तुला. तिथं अरे बापरे. तसं जायचं तर मला दुबईला पण आहे. इकडे आता आपण निघतोय अँड बुलेट घेऊन जाणार आहे. बट बुलेट पूर्ण कामामुळे धुळीची भरलेली सिमेंटची. सो आता बुलेट क्लीन करून ही गाडी बाजूला काढून इकडचा रस्ता तर बॅक आहे इकडनं काढायची. सो निघू. बाय आत्या. बाय. चलो ही गाडी चौकावर चालू आहे. चलो गाईस फायनली निघतोय. कुठे जातोय डोंट नो बट जातोय. ड्राय क्लिनिंगचे कपडे घ्यायचे गाईस पहिले, मग त्याच्यानंतर जाऊ आपण बाहेर. फायनली एक ड्राय क्लिनिंगचे कपडे पण घेतले. सो आता आपण सगळ्यात पहिले ड्राय क्लिनिंगचे कपडे घरी देऊ.
देन आपण फिरायला जाऊ. येलो नाईस टू मीट यू. आता आलो होतो काळाराम मंदिरात नाशिकला आणि मी फर्स्ट टाइम आलो आणि इथली जी कारागिरी इतकी जबरदस्त आहे. फर्स्ट टाइम आलो बट एकदम जबरदस्त बनवलं, पूर्ण दगड कोरलेले. मला तर एवढा भारी व्ह्यू होता, एकदम जबरदस्त. तुम्ही पण एकदा अजून आले नसताना तर 100% विजिट करा. कुठं? काळाराम मंदिर एकदम जबरदस्त प्लेस आहे आणि एकदम मन प्रसन्न होऊन गेलं. जेन्युअनली सांगतो, एकदम फ्रेश आणि एकदम पॉझिटिव्ह फील येतोय. बघा काही जी कारागिरी बघा किती जबरदस्त आहे. तुम्हाला जवळून दाखवतो मी. इकडे हत्ती आहे, एकदम जबरदस्त कारागिरी आहे आणि पूर्ण दगडाचं बनवलं आहे मंदिर. बघू शकता तुम्हाला जेवढं पण दिसतंय पूर्ण दगडाचं बनवलं आहे. अँड लाईक धिस पैकी दर्शन वगैरे झालं आहे. देन आता एकदम पॉझिटिव्ह एनर्जी फील होते आम्हाला आणि निघालो आता दुसरीकडे. आपण नेक्स्ट डेस्टिनेशन काय मस्तपैकी कपालेश्वर मंदिरात पण जायचं आहे. तो ठीक आहे, चलते. बहुत ही मज़ा आ रहा है और बहुत ही अच्छा लग रहा है गाइस, ज़बरदस्त. तुम्ही काळाराम मंदिरात 100% विजिट करा. जी एनर्जी मी फील केली ना आज ती तुम्हाला जेन्युअनली सांगतो, एकदम जबरदस्त. आणि ती नक्षी वगैरे तर आपण पूर्ण दगडी बांधकाम होतं ते एकदम भारी वाटलं नाही का बघून. सो निघू आता कपालेश्वर महादेव मंदिरात जाऊ. आता आलो आहे कपालेश्वर महादेवांच्या मंदिरात, जाऊ मस्तपैकी दर्शन घेऊ. अनएक्सपेक्टेड दर्शन झालं आमचं, फिलिंगला डगाते आमची. इतकं वाजे दर्शन झालं. योगायोगाने म्हटलं जायचा प्लॅन नव्हता बट प्रणवाला म्हणे जाऊच. निघालो म्हटलं आज देवदर्शनच करू आपण मस्तपैकी. पंचमुखी हनुमान, काळाराम मंदिर, ते कपालेश्वर महादेव मंदिर. एकदम एनर्जी इतकी पॉझिटिव्ह होऊन गेलेली आहे, काही विषय नाही. आता जातो. आता कुठली डेस्टिनेशन कुठली आपली बघू. पुढे अजून गंगेवरती जाऊ आपण मस्तपैकी फिरू. काय सीन होतं बघू. मी आलो आहे गंगेवरती आणि गंगेवरती सगळं तोडफोड चालू आहे. मस्तपैकी कुंभमेळा आहे म्हणून एकदम पूर्ण बनवताय आता गंगा, एकदम जबरदस्त. इकडं ते हे आत्ता बनवलं आहे वाटतं ना, ते पत्रे वगैरे टाकले. पूर्ण तोडफोड चालू आहे गाईस मस्तपैकी. इथं आता कुछ तो बननेवाला आहे, पर ते काय बनणार आहे ते तर नाही माहिती आपल्याला, बट काहीतरी बनणार आहे जबरदस्त. तर ते गंगा दाखवतो गाईज मी. लाईक धिस एवढं पाणी आहे गंगेला. आणि गाईज इकडं गंगेवरती आपले सटाण्याचे आराध्य दैवत देवमामलेदार यशवंतराव महाराज यांची समाधी आहे. आत्ता तर आय थिंक बंद येते, नाहीतर तुम्हाला मध्ये जाऊन दाखवलं असतं मी. शाबास. चलो गाईज अभी निकल पडे. बापरे इथं तुला गर्दी. आपला नंबर लागेल का प्रणव दादा? लागेल. हो हो हो, मस्त आहे का? करू मी पण चालू. सुकीपुरी पाणीपुरी तर भारी होती पण इतकी चिकट होती. गाईज सो आता फायनली आलो आहे घरी अँड देन आता मस्तपैकी फ्रेश होतो आणि जेवायला बसतो मीन प्रमाणात. देन आता असा होता आजचा आपला दिवस. हा ब्लॉग एंड करायची वेळ येऊन लागली. आय होप तुम्ही ब्लॉग एन्जॉय केला असेल. आवडला असेल ब्लॉग तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब. बाय बाय.